बीजेपी के युवा नेता पांडुरंग आमले के जन्मदिन के उपलक्ष्य में आयोजित उपक्रमों के बीच आज गायन स्पर्धा और अंतराक्षरी का आयोजन किया गया। इस अवसर पर सानपाड़ा की सैकड़ों प्रतियोगिताओं ने हिस्सा लिया और गायन में शानदार प्रदर्शन करते हुए इनाम भी जीता। युवा समाज सेवी पांडुरंग आमले ने यहाँ प्रतियोगिताओं का हौसला बढ़ाया और पुरस्कार वितरण किया। तर आजचा अनुभव पाहिला तर म्हणजे खूपच बरं वाटतंय की पांडुरंग दादा आमले यांनी महिलांना छानसं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आणि महिलांमध्ये एक ताकद आलेली आहे की आपण काय करू शकतो, म्हणजे आपण काय केलं म्हणजे आपल्यामध्ये जे काही चांगले गुण आहेत ते आपण प्रेक्षकांसमोर सादर करू शकतो आणि त्यांच्या या दादांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळालेली आहे आणि खरोखरच दादांचं मी मनापासून आभार मानते की त्यांनी आत्ताच नाही तर गेली 4 वर्षे त्यांचं हे कार्य अविरत चालू आहे आणि खरंच त्यांच्या कार्याला मनापासून धन्यवाद। युवा नेता पांडुरंग आमले ने कहा कि गायन प्रतियोगिता में 50 से अधिक महिलाओं ने और अंतराक्षरी में 150 से अधिक महिलाओं ने भाग लिया। उन्होंने कहा कि महिलाओं को केवल घर गृहस्थी और बच्चों की देखभाल ही नहीं करनी चाहिए, हमारा लक्ष्य यह है कि वे बाहर निकले और अपने आप को साबित करके दिखाए। स्पर्धेला उदंड असा प्रतिसाद भेटलेला आहे। साईभक्त महिला फाउंडेशन आयोजित आमच्या महिला दिन विशेष ह्या आमच्या स्पर्धा आहेत। गेली 7 दिवस आम्ही ह्या स्पर्धा घेत आहे। 18 तारखेपर्यंत आमच्या स्पर्धांचं असंच नियोजन असणार आहे। आजच्या या गायन स्पर्धेमध्ये जवळजवळ 50हून अधिक महिलांनी आमच्या सहभाग घेतला। पुरुष मंडळीसुद्धा होते, परंतु वेळेच्या बंधनामुळे आम्ही त्यांना गायन स्पर्धेत भाग घेऊन दिलेला नाही, कारण ही स्पर्धा फक्त महिलांसाठी होती। ती स्पर्धा संपल्यानंतर अंताक्षरी चालू झालेली आहे। अंताक्षरीमध्ये 150हून अधिक महिलांनी सहभाग घेतलेला आहे आणि या स्पर्धेतसुद्धा उदंड प्रतिसाद येत आहे। खरोखरच आमच्या सानपाड्यातील सर्व आमच्या महिला भगिनी जणू काही लहान झालेले आहेत, त्यांना शाळेचे कॉलेज दिवस आठवत आहेत आणि अशा प्रकारचे ते गाणी बोलत आहेत आणि खरोखर याचा आम्हाला खूप आनंद होत आहे की कुठेतरी आपण महिलांना एक वेगळा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आणि त्यांना त्यांचे जुने दिवस आठवत आहेत आणि मी धन्य समजतो की अशा प्रकारचे कार्यक्रम करून आम्ही कुठेतरी जनमानसात आणि आमच्या महिला भगिनीच्या घराघरात पोहोचत आहोत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। महिला कुठेतरी घरात बसून असतात, त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या अशा कल्पना कराव्या लागतात, कारण महिलांनी फक्त चूल आणि मुलंच बघू नये अशा आमचा पहिल्यापासून भर आहे आणि या महिला भगिनी आमच्या कुठेतरी त्यांना बाहेर पडता यावं आणि त्यांना एन्जॉय करता यावं म्हणून आम्ही अशा विविध प्रकारचं हे नियोजन केलेलं आहे आणि तुम्ही बघताय की आमच्या महिला भगिनी किती प्रकारे इथे प्रतिसाद दिलेला आहे। आता जवळजवळ 10 वाजून गेलेले आहेत, तरीसुद्धा महिला जाण्याचं नाव काढत नाही आणि या स्पर्धेचा असाच ते आनंद घेत आहेत। ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।